उरुळी कांचन परिसरात पूर्व वैमनस्यातून चाकूने हल्ला. पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन परिसरात मारहाणीची एक धक्कादायक घटना घडली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून आरोपीने फिर्यादी आणि त्याच्या नातेवाईकांवर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. सविस्तर वृत्त असं. उरुळी कांचन येथील गोळे वस्ती परिसरात दिनांक 19 एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. फिर्यादी अमोल झोंबाडे हे घरी आले असता आरोपी विकास मोहिते याने त्यांना आणि त्यांच्या पत्नीला शिवीगाळ केली. झोंबाडे यांनी याबाबत विचारणा केली असता आरोपी विकास याने रागाच्या भरात घरातून चाकू आणून अमोल झोंबाडे यांच्या कपाळावर वार करून त्यांना जखमी केले. या भांडणात आरोपीची पत्नी हेमा मोहिते हिने देखील फिर्यादीला मारहाण आणि दमदाटी केली. धक्कादायक बाब म्हणजे भांडण सोडवण्यासाठी आलेले फिर्यादीचे मावस भाऊ मिथुन वाघमारे यांच्यावरही आरोपीने हल्ला केला, ज्यामध्ये त्यांच्या हाताला चाकू लागून गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी आरोपी विकास मोहिते आणि हेमा मोहिते यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे आरोपी विकास मोहिते याच्यावर यापूर्वी देखील लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार गोसावी करत आहेत. वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, पुणे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.